जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। स्पर्धेच्या या युगात टिकायचं असेल तर विद्यार्थ्यांना चांगले व उच्च दर्जाचे शिक्षण माफक फीमध्ये मिळालं पाहिजे हा सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून माननीय श्री राहुल पाटील सर यांनी क्लासेस अकॅडमीचे जे रोपटं लावलं त्याचं आज भल्या मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालं। प्रचंड कष्ट जिद्द या बळावर राहुल सरांनी आज इचलकरंजी परिसरामध्ये क्लासेसच्या तसेच अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये यशस्वी करण्यात सिंहाचा वाटा उचलला। इयत्ता KG ते 12वी पर्यंतचे अकॅडमी तसेच सरांनी सध्या सुरू केली आहे। CET, JEE, नीट, होमी बाबा, NMMS सारख्या अनेक परीक्षांचे मार्गदर्शन सरांकडून अगदी माफक फीमध्ये केले जात आहे। दिवस असो वा रात्र मुलांच्या शंकांचं निरसन त्यांच्याकडून होत असतं। पूर्वी इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेमध्ये नापास खूप होत होते। त्यांना शैक्षणिक पार्श्वभूमी मिळावी तसेच त्यांना जीवनात कुठेतरी योग्य संधी मिळावी म्हणून राहुल पाटील सरांनी 10वी रिपीटरच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना पास केला। त्यावेळी सर्वप्रथम इचलकरंजीमध्ये नापास झाल्यास पैसे परत ही त्यांनी संकल्पना राबवली होती। सरांचे विद्यार्थी आता अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत। विविध पद्धतीने त्यांचे अनेक सामाजिक कार्य सुरू आहेत। कोणत्याही प्रसिद्धीच्या जोतात न येता त्यांनी आपलं कार्य सदैव चालू ठेवलं। सरांकडून सामाजिक व शैक्षणिक हिताचं जे व्रत हाती घेण्यात आलं आहे त्यामध्ये ईश्वर त्यांना नक्कीच यशस्वी करो। सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे, इचलकरंजी। तुम्ही यशस्वी झाला ना की लोक म्हणतात, तुम्ही यशस्वी झाला की लोक म्हणतात ही नशीबवान आहे। मित्रांनो, लोकांना कळत नाही की तुम्ही किती संकट झेलले, तुम्ही किती संघर्ष केला, तुम्ही किती रात्रीचा दिवस केलाय, तुम्ही किती अपमान पचवला, की तुम्ही किती टीका सहन केल्या, हे इतरांना कळत नाही। लोक म्हणतात हा नशीबवान आहे। लोकांना तुमचा पैसा दिसतो, लोकांना तुमची गाडी दिसते, लोकांना तुमचा बंगला दिसतो, लोकांना तुमचा यश दिसतं, लोकांना तुमची प्रतिष्ठा दिसते, परंतु तुम्ही केलेला रात्रीचा दिवस लोकांना मात्र कधीच दिसत नाही। लोक म्हणतात हा नशीबवान आहे, पण एक सांगतो, यशाला कधीच शॉर्टकट नसतो। यशासाठी संघर्ष हा करावाच लागतो। सहज कुणालाच कधी काही मिळालं नाही आणि मिळतही नाही। कष्टाची तयारी ठेवा बीच लागते, मेहनत करा बीच लागते। संधी आणि शक्यता निर्माण होत असतातच, संधीचं मेहनतीत रूपांतर करता आलं पाहिजे आणि मेहनतीवर कष्टाचं फळ मिळतच। पण कष्टाचं फळ मिळाल्यावर एका फळावर संतुष्ट राहायचं का त्या फळाची बीज आणखी कुठं कुठं पेरायची आणि त्यातून अपार मिळवत राहायचं, हा विचार तुम्हाला समृद्धीकडे नेतो। हा विचार फार महत्वाचा। यशाचं सर्वोत्तम रहस्य हेच आहे, थांबायचं नाही, पोहोचल्याशिवाय थांबायचं नाही, जिंकल्याशिवाय माघारी फिरायचं नाही, ध्येय गाठल्याशिवाय वाट सोडायची नाही। हे सगळ्यात मोठं रहस्य आहे यशाचं। पाटील मध्ये टोचले पण रस्ता बदलू नका, थोडेसे नम्र व्हा, खाली व्हा, खडे उचला, बाजूला टाका, चालता 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 एखादा दगड अडवाई, आता दगड अडवालाय म्हणून वाट बदलू नका, रस्ता सोडू नका, माघारी तर अजिबात करू नका, सरळ त्या दगडावर उभा राहा, स्वतःची उंची वाढवून घ्या आणि पुढे चालायला लागला। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।